नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। संबोधी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त। मृत्यू प्रकरणाचा तपास करून दोषी संस्था चालक आणि रजिस्ट्रार यांच्यावर कारवाईची मागणी। माणुसकी सोशल फाउंडेशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन। फकीरवाडा येथील संबोधी विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा मृतदेह निगोज तालुका पारनेर येथील पाण्याच्या कुंडात सापडला असताना या मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त करून माणुसकी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक दांडगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे। तर या प्रकरणी दोषी संस्था चालक आणि रजिस्ट्रार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे म्हटले आहे। प्रकाश राजेंद्र निंबाळकर राहणार गेवराई जिल्हा बीड हा विद्यार्थी फकीरवाडा येथील संबोधी विद्यार्थी वसतिगृहात राहत होता। तर दादासाहेब रुपवते विद्यालयात इयत्ता 11वी मध्ये शिक्षण घेत होता। 20 सप्टेंबर रोजी निगोज तालुका पारनेर या ठिकाणी तो पाण्याच्या कुंडामध्ये पडून मयत झाला। सदरील मयताचा मृतदेह संशयास्पद वाटत आहे। वसतिगृहाच्या संस्थेची मान्यता 5वी ते 10वी पर्यंत आहे। तरी देखील 11वीच्या विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश कसा दिला गेला? 11वी 12वीची मान्यता असेल तर तो विद्यार्थी निगोज येथील पाण्याच्या कुंडापर्यंत गेला कसा? हा प्रश्न तक्रारदार दांडगे यांनी उपस्थित केलाय। हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत असून सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निवेदनात म्हटले आहे। तर यामध्ये दोषी असल्यास वसतिगृहाचे संस्थाचालक आणि रजिस्ट्रार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।